सर आपण थोडंसं बाजूलाचा जो मतदारसंघ आहे दहिसरमध्ये आपण पाहिलं तर भाजपाच्या मनीषा चौधरी 2 टर्म आमदार आहेत। तिथे शिवसेना उभाटा पक्षाचे विनोद घोसाळकर यांचं त्या आव्हान कितपत पेलू शकतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घोसाळकरांना तिकीट देण्याच्या आधी त्यांच्या सुनेला म्हणजे तेजस्वी घोसाळकर आहेत ह्यांना नाव त्यांचं घोषित करण्यात आलेलं, मात्र नंतर शेवटच्या क्षणी घोसाळकर यांना तिकीट देण्यात आलं। तर हा कुठेतरी गृहकलह आहे का? नाही, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घोसाळकरांच्या घरामध्ये मोठी दुर्घटना घडली होती आणि त्याची एक पार्श्वभूमी या निवडणुकीला आहे। आत्ता विनोद घोसाळकरांच्या प्रचारामध्ये त्यांच्या सुनबाई सहभागी झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या घरामधलं जे काही अंतर्गत संघर्ष असेल किंवा काही मुद्दे असतील ते मला असं वाटतं या क्षणी तरी निकालात लागलेले आहेत। याच्यात 2 मुद्दे वेगळे आहेत, ते म्हणजे मनीषा चौधरी या आता तिसऱ्यांदा आमदार होतात, त्याच्यामुळे त्यांना आपण ज्याला म्हणतो की अँटी इन्कम्बन्सी अशा प्रकारची काही इथे आहे का थोडीफार, त्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो का, हा एक भाग। आणि दुसरं, घोसाळकरांना सहानुभूतीची काही मतं मिळतात का। अर्थात त्या हत्येला त्यांच्या चिरंजीवांच्या मुलाच्या बरीच महिने आता उलटलेत, मध्ये एक निवडणूकही होऊन गेली आहे, त्यामुळे ते वातावरण किती टिकलंय सांगता येत नाही। पण अनेकदा मी मगाशी म्हटलं तसं अनेकदा मतदार ही पक्षाकडे बघून मतदान करतात, त्यामुळे मनीषा चौधरींना त्या भाजपच्या आहेत म्हणून सुद्धा अनेक मतदार मतदान करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही लढत ज्या प्रमाणामध्ये माध्यमांमध्ये चुरशीची होईल असं म्हणतायत, तितकी चुरशीची ती होईल असं मला वाटत नाही आहे। बरोबर आहे। आता मागाठाणे म्हणजे हा बोरिवलीचाच भाग आहे, तर मागाठाणेमध्ये